एक्झाम्पल नंबर 1 चं सिमिलर एक्झाम्पल काल केलं, राईट? आता एक्झाम्पल नंबर 2 च त्याच्यासारखं सिमिलर एक्झाम्पल करू आज, राईट? फक्त आज एक्झाम्पल्सच करूया, ठीक आहे. मग एक्झाम्पल्स जेव्हा जेव्हा होतील तेव्हा काय तुम्हाला डोक्याला थोडं हेवी वाटू शकते, सर्वांना नाही वाटणार, पण ज्यांना न्यूमरिकल्सची प्रॅक्टिस नाही त्यांना थोडं हेवी वाटू शकते. न्यूमरिकल्सचा पार्ट आला तर थोडं हेवी वाटणार, पण टेन्शन घेऊ नका. याची सवय लावून घ्या, न्यूमरिकल्सची मॅक्सिमम सवय लावून घ्या. न्यूमरिकल्स जास्तीत जास्त सॉल्व्ह करा. आता घरी खूप वेळ भेटायला, शाळेला जायचं नाही, बरोबर ना, स्कूलला जायचं नाही, क्लासेस येण्या जाण्याचा टाइम वाचायला लागला, स्कूलमध्ये कदाचित लेक्चर सर्व होत नसतील, एकदम कमी लेक्चर व्हायलेत, मग तुम्हाला खूप सारा टाइम आहे आता अवेलेबल तुमच्याकडे. मग त्याचा टाइमपास करू नका. कळते मी काय बोलते? बघा, व्यवस्थित आहे का मी काय बोललो? स्कूलमध्ये भरपूर वेळ जात होता तुमचा येण्या जाण्यात, परत तिथं खूप सारे लेक्चर होते, ते सगळे कदाचित होत नसतील, आता कमी वेळ होत असेल ना, आता 3-4 आवर्सच टाइम स्कूलसाठी लिमिट केलाय. क्लासेसचं पण तसंच आहे, येण्या जाण्याचा वेळ वाचतोय तुमचा. मग तुम्हाला मी काय बोलतो, मग घरी खूप वेळ भेटायला ते टाइमपास मध्ये घालू नका, वेळ ते टाइमपास मध्ये घालू नका. काय करा बघा, काय करा, फायदा काय होते तुम्हाला, काय फायदा करून घ्यायचा या वेळेचा, तर नंबर ऑफ न्यूमरिकल्स जास्त सॉल्व्ह करा, खूप जास्त न्यूमरिकल सॉल्व्ह करा. हे तुम्हाला 11th आणि 12th ला फायदा करेल. कळते? हे तर बोर्डचं बुक तुम्ही वाचणार, ऑल सब्जेक्टचं 10th 10वीला मार्क पडतील, ते तर छोट्या स्मॉल टाइम साठी चांगली गोष्ट आहे, म्हणजे फक्त 10वीला मार्क पडण्यासाठी शॉर्ट टर्म व्ह्यू चांगला आहे ते, ठीक आहे. पण जर वेळ शिल्लक राहत असला तर काय, आणि वेळ नक्की शिल्लक राहते. तुमची शाळा असते किती तास बघा, आणि शाळा आणि क्लास करून किती वेळ राहते तुम्हाला, 1-2 तासच राहत होते, आता खूप वेळ राहिलाय तुमच्याकडे, बरोबर ना? 9th मध्ये जेवढा वेळ होता त्याच्यापेक्षा आता खूप वेळ भेटायला. मग टाइमपास करू नका. तुम्हाला जर सिरियसली फायदा करून घ्यायचा असला वेळेचा, तर मी काय बोलतो ते ऐका, न्यूमरिकल सॉल्व्ह करा. 10वी पर्यंत तुम्हाला काय होतंय, पाठांतराची सवय चांगली आहे, सर्वांना चांगली आहे, पण न्यूमरिकल सॉल्व्ह करायची सवय सर्वांना चांगली नाही. न्यूमरिकल सॉल्व्ह करता आले तरच जेई आणि नीट मध्ये सक्सेस भेटते. 10th ला तर तुम्हाला तसं पण सक्सेस भेटणारच आहे, एवढं काय लोड नाही, बरोबर ना? मी जसं सांगावलं तसं अभ्यास करत राहिला तर सक्सेस भेटणार आहे तुम्हाला. रिझल्ट मी आपला कसा आला लास्ट इयरचा, या वर्षीचा, हे डिस्कस केलंय. रिझल्ट तर येतेच, ते काय नाही, आपल्या टीचिंग व्यवस्थित असले आणि तुम्ही थोडा अभ्यास केला तर रिझल्ट येणार, पण पुढचं पण काहीतरी बेनिफिट व्हा. वेळ शिल्लक राहिलेलं कुठं द्यायचं ते मी सांगावलो, कळते ना? 10वीचं पाठांतर आणि हे सोडूनच देऊन एक्स्ट्रा नाही बोलावलं मी काय बोललो, न्यूमरिकल्सची प्रॅक्टिस जास्त करा. कळते मी काय बोलतो? मग ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मधले, नवनीत मधले न्यूमरिकल सॉल्व्ह करा, बोर्डबुक मधले सॉल्व्ह करा. बोर्डबुक नवनीत झालं की आणखीन कुठलं रिलायबल मध्ये असले तर सॉल्व्ह करा, किंवा आयआयटीचं एखादं फाउंडेशनचं बुक घ्या, आयआयटी फाउंडेशनचं बुक घ्या, फिजिक्सचं, मॅथ्सचं पण घ्या, आणि त्याच्यातलं सॉल्व्ह करा, गणित सॉल्व्ह करा, न्यूमरिकल सॉल्व्ह करा, तर एकदम चांगली तयारी होईल आतापासून. एक तर मजा येईल त्याच्यात, न्यूमरिकल्स एकदम सोपे वाटायला लागतील, आणि लॉंग टर्म मध्ये नीटला जेईला खूप जास्त फायदा होईल. ठीक आहे, जरा ऐका मी काय बोलतोय ते. ठीक आहे, चलो. हा, पियर्सन पण चांगला आहे, पियर्सन सॉल्व्ह करा, पियर्सन चांगला आहे. आपल्या लास्ट इयरचे ज्या स्टुडंट्सला सक्सेस मिळालं, चांगले मार्क्स आले 10वीत, त्यांचे इंटरव्ह्यू पण अपलोड केलेत आम्ही. 10वीच्या आपल्या ज्या मुलांचे चांगले मार्क्स आलेत, सायन्समध्ये 99, मॅथ्समध्ये 100, आणि ओव्हरऑल काहीतरी 100, 495 आहेत, असे 2-3 मुलींचे एकदम, ज्या टॉप 2 मुली आणि 1-2 मुलं आहेत बहुतेक, त्या 2-4 मुलांचे एकदम टॉप मुलांचे इंटरव्ह्यू घेऊन अपलोड केलेत युट्यूबवर. ते बघा तुम्ही, त्यांनी कुठले बुक्स वापरले, आणखीन दुसरा काय अभ्यास करत होता ते पण तुम्हाला कळेल. गेल्या वर्षीच्या काही मुलांचे पण इंटरव्ह्यू ठेवलेत, ते पण बघा. ओके, मग त्याचा वरून तुम्ही लक्षात घ्या कोणते बुक्स वापरले, काय फायदा होईल, आणि तसं तुम्ही अभ्यास करा. माझं रिकमेंडेशन काय, आम्ही जसं सांगितलं तसं ते केले, म्हणून त्यांना चांगला रिझल्ट भेटला, आणि त्यांचा 11th-12th मधला पण रिझल्ट बघा, चांगलाच येणार. त्यांचा 11th-12th मधला पण रिझल्ट बघा, एकदम छानच येणार. ठीक आहे, मग काय बोलतोय मी, 10th पर्यंतचा मेन प्रॉब्लेम काय, पाठांतराची सवय तुम्हाला आहे, पण न्यूमरिकल सॉल्व्ह करण्याची सवय नाही. न्यूमरिकल सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस करा, कळते ना?
पाठांतर तर काय, आपण आता खूप वेळ आहे ना, घरी खूप वेळ आहे तुम्हाला. मग न्यूमरिकल सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस करा. एकतर 10वी मध्ये पण न्यूमरिकल्स आहेत, तिथं पण फायदा होणार. आणि 2 वर्षानंतर जेव्हा नीट जेई देणार, जे पण तुम्हाला तुमचा प्रिफरन्स आहे, तिथं पण फायदा होणार. कळते? आणि मेन आपल्याला काय, मेन आपल्याला आपला फोकस काय, करिअर बनवायचा आहे. 10th मध्ये मार्क्स आले पाहिजेत हे फोकस नाही. नीट जेई मध्ये मार्क पडले पाहिजे याच्यासाठी आपण पहिलीपासून अभ्यास करलो, बरोबर ना? ठीक आहे, फोकस व्यवस्थित ठेवा. चलो जायचं पुढं. बुक्स नाही वापरले तर काय करणार, सॉल्व्ह काय करणार? हे स्पेस टाकत जा नंदिनी, मला तुझ्या कमेंट कधीच वाचता येत नाहीत. हा एमटीजी सॉल्व्ह केलं तर पियर्सन सॉल्व्ह केलं तरी चालते. टार्गेटचे मला बुक्स आहेत का नाहीत माहित नाहीत. टाइम टेबल बघा, मी म्हणतोय रोज 1-2 तास तरी तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व्ह करायला वेळ भेटू शकतो, आणि 2 तास मग तुम्ही बोर्डचा अभ्यास करा. लॉकडाऊन मध्ये किती अभ्यास झाला पाहिजे, तर सर्व लेक्चर्स बघून एक 4 ते 5 तास अभ्यास तुमचा झाला पाहिजे. मग अर्धा वेळ 50% वेळ 10वीचा अभ्यास करा, आणि 50% वेळ तुम्ही न्यूमरिकल सॉल्व्ह करण्याचा प्रॅक्टिस करा. आय आय टीचे हे काय बोलतो, फाउंडेशनचे बुक्स भेटते ते वगैरे सॉल्व्ह करा थोडं. ठीक आहे, मग फायदा होईल. तितके डिफिकल्ट तुम्हाला जमत नसले तर ते पण काही टेन्शन नाही. मी काय बोलतोय, बोर्ड बुक मधले, नवनीत मधले सॉल्व्ह करा. आणि ते तुमचं काय हे असते, नवनीत सारखंच काय आता नाव घेतलं ना, ते तसलं पण सॉल्व्ह करा. काय नाव असते की त्याचं, रिलायबल, ते तसे सॉल्व्ह करा. ठीक आहे, चलो आगे जाएंगे. हा, एनसीईआरटी मधले पण सॉल्व्ह करा. एनसीईआरटी मध्ये पण क्वेश्चन्स असते, ते पण सॉल्व्ह करा, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, ठीक आहे, चालते. टार्गेट आहे तर मग मला माहित नाही टार्गेट पण आहे तर, टार्गेट पब्लिकेशनचा असेल तर न्यूमरिकल सॉल्व्ह करा. माझं म्हणणं कळते ना, ऐका ना, न्यूमरिकल सॉल्व्ह करा. आत्ता तर सक्सेस भेटेल, पण लॉंग टर्म पण सक्सेस भेटेल. आपल्याकडून जे पण मुलं 10वी होऊन गेले त्यांचं सक्सेस बघा, एकदम सुपर त्यांना 11-12ला मार्क पडतील. मग ते 11-12ला कधी कधी आपल्याकडे असतात, कधी कधी मग काही जण लातूर शाहू कॉलेजला गेलेत अहमदपूर मधून, पण सगळ्यांना एकदम चांगले मार्क पडले, बरोबर का? यावर्षी कोण आहेत, यावर्षी आपल्याकडे 10वीला असणारे आणि बाहेर पडलेले, एकदम त्यातला तुमचे सगळे अहमदपूरचे स्टुडंट्स आहेत. कोण ते, हे प्रणव कोण ते, प्रणव दत्तापुरे आता 12th ला आहे. मग तो शाहू कॉलेजला गेलाय. आणि दुसरी कोण, दुसरी तनिया सोरगेकर सरांची छोटी बहीण आहे. ती पण शाहू कॉलेजला होती 11वीला, पण तिला तिथं सूट झाली नाही, मग परत ती आली. हे दोघं 10वीचे आहेत. दोघांचं पण बघा यावर्षी रिझल्ट 600 क्रॉस करणार नीट मध्ये. मी अगोदर बोलतोय, 1 महिना आहे आणखीन एक्झामला आणखीन 1 महिना आहे, पण दोघं पण 600च्या वर जाणार. प्रणव तर 650 क्रॉस करणार. कशामुळं? 9वी-10वीत असताना बेसिक्स क्लिअर केले त्यांनी, न्यूमरिकल्सची खूप प्रॅक्टिस केली 9वी-10वीत असताना. मग आता तो त्यांना त्यामुळे सक्सेस भेटते. त्यांचे पण इंटरव्ह्यू युट्यूबवर आहेत. त्यांचे पण 2-2 वर्षापूर्वीचे, 2 वर्षापूर्वी इंटरव्ह्यू घेतले, त्यांची 10वी 2 वर्षापूर्वी झाली. त्यांचे पण इंटरव्ह्यू आहेत, तुम्ही बघा त्यांनी कुठले बुक्स वापरले, तुम्ही ते अभ्यास करा, त्याचा फायदा होईल तुम्हाला. राईट, चलो. नेट स्पीड इज गुड, नो प्रॉब्लेम. शिवहार, रेग्युलरली मी स्पीड चेक करतो, विदाउट स्पीड चेकिंग लेक्चर मी चालू नाही करत. चलो आगे जाएंगे. ठीक आहे, चला मग आज काय, एक्झाम्पल नंबर 2 ला सिमिलर एक्झाम्पल करू. एक्झाम्पल नंबर 2 ला सिमिलर एक्झाम्पल करू आपण. राईट, चलो देखो काय बोलाला. अ सेल इज कनेक्टेड टू अ 2 ohm resistance. A cell is connected to a 2 ohm, मी जरा थोडं वेगळं कळालं, 2 ohm resistance, because of which heat of 800 joules is produced per second. म्हणजे काय, असा एक रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स कितीचा आहे,
2 ओहमचा. बुक मधल्या व्हॅल्यूज वेगळ्या आहेत, मी थोडं वेगळं गणित करून द्यालो म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा एक बुक मधलं आणखीन एक सॉल्व्ह करायला भेटते. याच्यासाठी बुक मधलं न्यूमरिकल वाचा, तुमचं तुम्ही सॉल्व्ह करायला बघा. लगेच खाली आन्सर बघू नका, ते फायदा करणार नाही. न्यूमरिकल तुम्ही बघा, तुमचं तुम्ही ट्राय करा, सॉल्व्ह होते का, नसेल होत तर मग खाली आन्सर बघा. बुक मधले मी न्यूमरिकल कधीच घेत नाही, इकडे एक्स्ट्राच घ्यालो. तुम्हाला फायदा व्हावा, बुक मधलं न्यूमरिकल तुमच्यासाठी एक्स्ट्रा असावं, आणखीन तुम्हाला मोर न्यूमरिकल सॉल्व्ह करायला भेटायत, हे त्याच्या मागचा हेतू आहे. कळते ना, एम काय. पण तुम्ही पण काय करणार, रिव्हिजन करताना पण न्यूमरिकल बघायचं. मी दिलेलं वेगळं न्यूमरिकल असलं तरी ते पण बघायचं आणि तुमचं तुम्ही सॉल्व्ह करायचं, ट्राय करायचं येते का, आणि मगच खालचा आन्सर बघायचं. ठीक आहे, ओके. चलो आगे. मग रेजिस्टन्स इज 2 ओहम अँड ते हीट प्रोड्यूस करायला, रेजिस्टन्स हीट प्रोड्यूस करायला, किती हीट प्रोड्यूस करायला, प्रोड्युसेस, हे रेजिस्टन्स काय करते, प्रोड्युसेस 800 joules per second. 800 joules per second. मग काय फाइंड आउट करायचं आहे, फाइंड आउट पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस रेजिस्टन्स. फाइंड आउट पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस रेजिस्टन्स. फाइंड आउट पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस रेजिस्टन्स. ठीक आहे, चलो बा, एकदम सिंपल आहे बा. मग रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स किती प्रोड्यूस करायला, हीट 800 joules पर सेकंड. मग 800 joules पर सेकंड काय, 800 joules हे हीट आहे, 800 joules हे हीट आहे. पण हीट पर सेकंड म्हणजे पॉवर असते. हीट पर सेकंड हे म्हणजे काय असते, पॉवर असते. पॉवर किती सांगितले, पॉवर किती सांगितले, 800 joules पर सेकंड म्हणजेच काय, 800 वॅट. वॅटचा डब्ल्यू कॅपिटल असते. सायंटिस्ट नेम असलं तर साइन काय असते, कॅपिटल. सायंटिस्ट नेम असलं तर सिम्बॉल काय असतो, कॅपिटल. मग पॉवर किती आली, 800 वॅट. रेजिस्टन्स किती आहे, त्याला आपण गिवन लिहूया. रेजिस्टन्स किती आहे, 2 ओहम. आपल्याला काय करायचं आहे, व्ही. व्ही म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स असतो. फॉर्म्युला मध्ये जो व्ही असतो ते म्हणजेच रेजिस्टन्सच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स, ते म्हणजेच रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे, कोणता फॉर्म्युला चालणार, याच्यानंतर हे लिहू आपण. कोणता फॉर्म्युला चालणार, पॉवर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर. कारण व्ही कॅल्क्युलेट करायचा आहे, आर दिलाय पी, मग पी आर व्ही रिलेशन वाला फॉर्म्युला आहे. P is given, R is given, and V we have to calculate. So we need formula relating these three. मग ह्या तिघांचा रिलेशन वाला हा फॉर्म्युला आहे. मग कसं येते, कसं येते बाबा, V square is equal to P into R. V square is equal to P into R. V square is equal to power किती आहे, 800 and resistance 2. मग येते 1600 वॅट. वॅट नाही, सॉरी, 1600 येणार. फक्त ते युनिट काहीतरी कॅल्क्युलेट करावं लागेल. मग इकडे रूट घेतलं तर इकडे रूट घेतलं, वॅट इंटू ओहम येते. हे वॅट आणि हे ओहम, वॅट इंटू ओहम काढता येते. ते सगळं फक्त तुम्हाला कळणार नाही म्हणून, नाही तर तुम्ही म्हणाल सरला येत नाही म्हणून ते युनिटचं सोडलं काय, नाही, तुम्हाला कन्फ्युज होईल मोर म्हणून मी सोडलं. हे वॅट इंटू ओहम करायला लागतंय. वॅट इंटू ओहमचं रूट म्हणजे व्होल्ट असते. म्हणजे मला ते सांगलो, तुम्हाला वाटणार सरनं गोल केलं, तिथं गोल नाही केलं, कन्फ्युज होईल म्हणून. मग व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 1600. मग व्ही इज इक्वल टू रूट ऑफ 1600 इज हाऊ मच, 8 नाही 40 व्होल्ट. रूट ऑफ
1600 किती आला 40 व्होल्ट. मग पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दी रेझिस्टन्स किती आहे 40 व्होल्ट. कळते? खूप जणांचे आन्सर दिसायला तिथं. खूप छान. ओके चलो घ्या लिहून. एकदम सिंपल सिंपल होतं, काही नाही. चलो लिहून घ्या. चलो करा पटापट लिहून घ्या. ज्यांनी ज्यांनी फीज नाही भरली फीज पटपट भरून घ्या. मुलं आता 88 दिसालेत पार्टिसिपेंट्स. 100च्या वर आपल्याला पॉसिबल नाही, मग पे करायला लागते. झूमला पे करावं लागतं, मग 100च्या वर पॉसिबल होते. 100ला टच करायला लागलं की मग फी न भरलेली बाहेर काढायला चालू करणार ना. फी भरून घ्या पटपट. चलो. आणि झूमला पे करण्यासाठी आपल्याकडे आता कॅश नाही काय, खायला प्यायला नाहीच काय, आणि ते झूमला कुठून पे करणार. त्यामुळं फी पटपट भरा. कळतंय? चलो आगे चलो. सर्वांचं लॉकडाऊन मध्ये वजन वाढलं, तुम्ही लक्ष ठेवलंय का? सर्वांचं लॉकडाऊन मध्ये काय झालं, वेट वाढले. फक्त टीचर लोकांचं वेट काय झालं, कमी झालं. बाबा माझं आहे त्याच्यापेक्षा काय होतं, स्टमक थोडं तरी येतं, थोडं तरी पोट आलं होतं. काहीच नाही, एकदम थोडं 1 इंच, मला जास्त येत नाही, थोडं आलं होतं 1 इंच, ते पण आत गेलं. फक्त शिक्षक लोकांचं काय झालंय, फॅट वाढलंच नाही. पैसे खायलाच नाही, काय खायलाच नाही, कशाने वाढते असं आहे. बाकी सगळे फॅटी झाले लॉकडाऊन मध्ये, सगळे फॅटी झाले. फक्त कोण फॅटी झाले नाहीत, टीचर, प्रायव्हेट टीचर्स, ते पण काय खायलाच नाही, काय करते बिचारे. चलो 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 पुढे जायचं. त्यामुळे फीज भरा, प्रत्येक क्लासची फीज भरा. कारण काय झाले, नंबर ऑफ स्टुडंट्सच इटसेल्फ कमी झाले. कारण आपल्याला फिजिकल क्लासमध्ये जर 150 मुलं बसत असले तर फक्त 20-25 मुलं ह्याला ऑनलाईन आलेत. फिजिकल क्लासला 250 असले तर 50-60 मुलं आलेत ऑनलाईनला. कळते ना? ऑनलाईन मध्ये मोबाईल नाही एकतर घरी, दुसरं नेटचं स्पीड नाही. बरं नेटचं स्पीड आहे आणि मोबाईल आहे तर इच्छा होईना झाली, घरात बोर व्हायले. परत मोबाईल कधी कधी एक असायला वडिलांकडे, ते वडील बाहेर असाले, खूप लफडी आहेत. भरपूर जे सिन्सिअर आहेत तेच करालेत, बरोबर ना? तुम्ही तरी ऍटलिस्ट फीज भरा. बाकीचे तर लेक्चरला पण येणार झालेत, फिजिकल चालू झाल्यावर येतील, पण तोपर्यंत काहीतरी फीज, काहीतरी खाया प्यायला लागेल. टीचर्सला आणि स्टाफ पण आहे, टायपिंग करणारे आहेत, मॅनेजर्स आहेत, त्यांना पण सॅलरी द्यायला लागते, बरोबर ना? फीज भरा पटपट, बाहेर काढायचा वेळ आणू नका. चलो देखो, तो हे क्लियर आता, एकदम सिंपल आहे. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू पी इंटू आर. पी इंटू आर केला, दिस इज व्ही स्क्वेअर रूट ऑफ व्ही, दिस इज द आंसर. एकदम सिंपल आहे, काही त्यात दम नाही. फॅटी कुठलं रे, फॅट बीट कुछ नहीं रे. कम हो गया 10 ग्राम, लॉकडाउन में 10 ग्राम वेट कम हो गया. ओके चलो आगे चलो. क्या है, क्वेश्चन नंबर 3 मी करून देत नाही, क्वेश्चन नंबर 3 तुम्ही करा. ओके का करायचा? चला करूया, क्वेश्चन नंबर 3 करूया. चला बा, काय बोलायला क्वेश्चन नंबर 3, मी जरा क्वेश्चन तयार करतो.
चलो बा, चलो बा, काय केलं बा, प्रेस आहे, आयन आहे, इलेक्ट्रिक आयन आहे, इस्त्री आहे. चलो 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 देखो, चलो साहिल बाद में डिस्कशन करेंगे. बा प्रेस आहे, मग प्रेस आयन आहे, मग आयनला काय 1200 वॅट हाय टेम्परेचरला पण इस्त्री आपल्याला यूज करता येते आयन, आणि लो टेम्परेचरला पण यूज करता येते. त्याच्यावर नॉब असते, ते गोल फिरवला, त्याच्यावर नॉब असते ते गोल फिरवला तर आपल्याला हाय टेम्परेचर लो टेम्परेचर सेट करता येते. राईट. हाय टेम्परेचरला सेट केली तर इट कन्झ्युम्स मोर पॉवर, लो टेम्परेचरला सेट केली तर इट कन्झ्युम्स लेस पॉवर. मग ऍट हाय टेम्परेचर काय करायला, ते गोल असते ना प्रेसवर, इस्त्रीवर, मॉडर्न इस्त्री जी बाहेर जे इस्त्री करतात शॉप वगैरे असते त्यांच्याकडे ते नाही, त्यांच्याकडे ते डायरेक्ट गॅसवर आहेत काही, आणि काही इलेक्ट्रिसिटीवर आहेत. मग ते पाणी मारून कंट्रोल करतात टेम्परेचर. ते काय करतात, पाणी कपड्यावर मारून टेम्परेचर, जास्त पाणी मारले की कमी टेम्परेचर असते, कमी पाणी मारले की आपोआप जास्त टेम्परेचर. ते त्यांना खूप सेन्स आलेलं असते, आपल्याला शक्य नाही. घरी असते मग ती इस्त्री कशी असते, त्याच्यावर नॉब असते, ते गोल फिरवून टेम्परेचर कमी जास्त करायचं. कॉटनला मोर टेम्परेचर, नायलॉन पॉलिस्टरला लेस टेम्परेचर. राईट. मग काय 1200 हाय टेम्परेचर, ऍट हाय टेम्परेचर, ऍट हाय टेम्परेचर 1200 वॅट आयन किती पॉवर कंझ्युम कराली, 1200 वॅट ऍट हाय टेम्परेचर. अँड पोटेन्शियल डिफरन्स यूज्ड अक्रॉस दी प्रेस, पोटेन्शियल डिफरन्स यूज्ड इज हाऊ मच, 400 व्होल्ट. ठीक आहे. मग परत पोटेन्शियल डिफरन्स तर तेच राहणार, कारण ज्या ठिकाणी इस्त्री कनेक्ट केली, ज्या सॉकेटमध्ये इस्त्री कनेक्ट केली, ज्या सॉकेटमध्ये आयन कनेक्ट केली, त्या सॉकेटचं पोटेन्शियल डिफरन्स एवढा आहे. घरचं तसं 220 असते, 220 230 घरातलं पोटेन्शियल डिफरन्स. हे थोडं सोपं करण्यासाठी मी घेतलंय. मग या परत दोन्ही ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स तेच आहे. मग फक्त काय केलं, ते गोल फिरवलं, नॉब फिरवलं, आणि टेम्परेचर काय केलं, लेस केलं. ते इस्त्रीवरचा आयनवरचा नॉब फिरवला, आणि टेम्परेचर सेटिंग इज लोड. अँड व्हेन टेम्परेचर सेटिंग इज लोड, पॉवर कंझम्पशन ऑफ प्रेस इज हाऊ मच, 200 वॅट. power consumption of press is how much, 200 watt, and potential difference remains same. ठीक आहे. हे at low temperature. मग काय म्हणलंय, फाइंड आउट आर अँड आय, रेजिस्टन्स अँड करंट. काय काय फाइंड आउट करायचं आहे, रेजिस्टन्स अँड करंट फॉर इच सेटिंग, फॉर इच सेटिंग. फाइंड आउट रेजिस्टन्स अँड करंट फॉर इच सेटिंग. प्रत्येक सेटिंग साठी रेजिस्टन्स आणि करंट फाइंड आउट करायचा. हाय टेम्परेचरला रेजिस्टन्स किती आहे प्रेसचा, आणि करंट किती आहे. अँड लो टेम्परेचरला रेजिस्टन्स किती आहे प्रेसचा, आणि करंट किती आहे. ठीक आहे. चलो न्यूमेरिकल लिहून घ्या, नंतर सॉल्व्ह करू. न्यूमेरिकल लिहून घ्या, नंतर सॉल्व्ह करू. चलो लिहा फटाफट. चलो ओके. मी डायरेक्ट करतो, खूप जास्त थिअरी लिहित नाही तर, म्हणजे अंडरस्टँडिंग आपली फोकस राहील, अंडरस्टँडिंगचा आपला जे लर्न करायचं त्याच्यावर फोकस राहील. राईट. खूप जास्त जास्त काय काय मी लिहित बसत नाही. चला मग पहिला बघा काय केलंय. पहिला आपण काय केलंय, असं असते सेटिंग. कशी असते इस्त्रीच्या आतमध्ये, आयनच्या आतमध्ये सेटिंग कशी असते ते बघा. आयनच्या आतमध्ये असं असते. चला बारे बानो बा, हे आहे रेजिस्टन्स, हे आहे रेजिस्टन्स आयनच्या आतमध्ये, आणि हे असं असते. काय असते बघा, आता दाखवतो. हे अरेंजमेंट काय, जस्ट तुम्हाला
एक्स्ट्रा नॉलेज साठी द्यालो, काय आपल्याला इतकी युजफुल नाही, पण तुम्हाला मजा येईल म्हणून सांगालो. दिस इज दी रेझिस्टन्स ऑफ दी आयन. दिस इज दी बॅटरी. बॅटरी म्हणजे पिन. ही पिन आपण घुसवली नाही, आयनची पिन कुठेतरी सॉकेटमध्ये घुसवली, मग त्याला सॉकेटला बॅटरी आपल्याला पकडता येते. आयनची पिन सॉकेटमध्ये घुसवली अशी, आणि तिथून मग बाहेर करंट येणार, मग तसं त्याला बॅटरी म्हणता येते. हे सॉकेट समजा की ज्याच्यात आपण पिन घुसवली, आणि हे असं आहे. ठीक आहे. मग आपण जे गोल नॉब फिरवणार प्रेसवरचा गोल नॉब फिरवणार, त्याच्यामुळे काय होते, हे ऍरो इकडं तिकडं मूव्ह होणार. इकडे गेला तर कमी रेझिस्टन्स लाईन मध्ये आला, हा इकडं आला तर फुल रेझिस्टन्स लाईन मध्ये आला. आता किती रेझिस्टन्स लाईन मध्ये बघा, करंट गेला असा, इतक्या रेझिस्टन्स मध्येच करंट जाणार आणि परत खाली येणार. इथून काय हवेत काय उडणार करंट, इकडे कशाला करंट जाते, हवेत काय उडणार. मग करंट इथून जाणार, एवढ्या रेझिस्टन्स मधून परत खाली येणार. मग इतका रेझिस्टन्सच कामात याला. मग नॉब फिरवला आणि हाय टेम्परेचरला सेटिंग केलं, नॉब फिरवला आणि हाय टेम्परेचर सेटिंग केलं, तर काय होतंय, हा इकडे येतो. नॉब फिरवला आणि हाय टेम्परेचर सेटिंग केलं, तर हा इकडला एरो इकडे आला. आता मोर रेझिस्टन्स इज इन लाईन. बघा इथून करंट जाणार, ह्या इतक्या रेझिस्टन्स मधूनच जात होता, आता एवढ्या रेझिस्टन्स मधून जाणार आणि खाली आला. कळते ना. म्हणजे आता मोर रेझिस्टन्स, मोर लेंथ ऑफ रेझिस्टन्स इज इन लाईन, देअरफॉर दिस रेझिस्टन्स प्रोड्युसेस मोर हिट अँड देअरफॉर मोर टेम्परेचर. कळते. ते जे गोल फिरवतो त्याच्यावर हे एरो इकडे इकडे फिरते आणि रेझिस्टन्स कमी जास्त होतो. कळते असं. चलो बा समोर समोर बा समोर बा. काय फाइंड आउट करायचं आहे, डेल्टा व्ही किती आहे, 400 व्होल्ट. डेल्टा व्ही म्हणजे बॅटरी असं पण समजता येते जर सिंगल रेझिस्टन्स असला तर. मग बॅटरी किती आहे, 400 व्होल्ट, आणि रेझिस्टन्स किती आहे तेच तर काढायचं आहे. आणि पॉवर किती कन्झम्पशन व्हायली, 1200 वॅटची. पॉवर किती कन्झम्पशन व्हायली, 1200 वॅट. ठीक आहे. मग रेझिस्टन्स कसा काढायचा, मग पॉवर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर. कुठला फॉर्म्युला यूज केला, पॉवर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर. कारण पॉवर माहिती आहे, व्ही माहिती आहे, आर रेझिस्टन्स काढायचा आहे किती आहे ते, कळते ना. केस 1 म्हणून याला, किंवा हाय टेम्परेचर सेटिंग कसंही लिहायचं तसं लिहा. हाय टेम्परेचर सेटिंग. ठीक आहे. चलो मग फाइंड आउट काय करायचं आपल्याला, आर. मग आर किती आला, आर इज व्ही स्क्वेअर अपॉन पॉवर. आर इज व्ही स्क्वेअर अपॉन पॉवर. व्ही किती आहे, 400. व्होल्टेज किती अप्लाय केला, 400. जेवढं अप्लाय केलं तेवढं हा खाल्ला. तिथं डायरेक्टच दिले 400 अप्लाय केलं म्हणून. मग 400 स्क्वेअर अपॉन पॉवर. पॉवर किती आहे, 1200. बाय किती येते मला सांगा, पॉवर किती येते कॅल्क्युलेट करा. सॉरी, रेझिस्टन्स किती येते कॅल्क्युलेट करा, ओहम मध्ये येणार. हे कॅल्क्युलेट करा, मग करंट बघूया. चला फटाफट कॅल्क्युलेट करून सांगा मला, काही आन्सर आलेत. वन 133 येते का बघा आन्सर. एक आन्सर 133 दिसाले मला. चला बाकीचे रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करा. 133 येते का, गुड. बाकीचे बघा येते का 133. अरे आवेश, कुणाला लेक्चर दाखवाला रे, कुणाला लेक्चर दाखवाला रे. डबल फी घेणार बा त्या बच्चाला. कुठल्या बच्चूला फी लेक्चर दाखवायला, तुझी फी आणि त्याची 50% भरायला लागणार फी.
चलो ओके, किती आले? 133 येते. 133 ओहम येते. ओहम येते. कोण आहे? मयुरी. 133 ओहम येते. ओहम. 133 ओहम. ओहम येते. ठीक आहे. 133.33 येते, पण ठीक आहे. नेक्स्ट काय बघा, नेक्स्ट काय? करंट कॅल्क्युलेट करू. या लाईन मधला करंट कॅल्क्युलेट करू. मग करंट कसा काढायचा? V इज इक्वल टू IR, असं पण चालेल. V इज इक्वल टू IR किंवा पॉवर इज इक्वल टू IV. या दोघांच्या पैकी कुठलं पण रिलेशन वापरा, नो प्रॉब्लेम. पॉवर इज इक्वल टू IV यूज करा किंवा V इज इक्वल टू IR यूज करा. कुठलं पण रिलेशन यूज करा, नो प्रॉब्लेम. आपण सेकंड यूज करूया. पॉवर किती आहे? बुक मध्ये कुठलं यूज केलंय मी बघितलं नाही. कुठलं यूज करा चालते. पॉवर किती ती वापरली चालली इथं? 1200. करंट किती आहे ते कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. आणि व्ही पोटेन्शियल डिफरन्स किती अप्लाय केला? 400. ते इकडला 400 इकडे आला. मग करंट एकदम सिंपल सिंपल किती आला? 3 एम्पियर्स. करंट किती येते? 3 एम्पियर्स. सिमिलरली लो टेम्परेचर सेटिंग साठी हा परत एकदा फॉर्म्युला वापरा. रेजिस्टन्स काढा. हा रिपीट एकदा फॉर्म्युला वापरा आणि करंट काढा. लो टेम्परेचर सेटिंग साठी बघा किती? 8 ओहम काय बोलली? 8 ओहम काय ते? 8 ओहम काय? 8 ओहम येत नाही, परत करा. 800 येते. काही जणांचा आन्सर 800 आले. 800 येते का बघा. लो टेम्परेचर सेटिंग साठी किती येते बघा? 266 आले. काही जणांचा आन्सर 266 आले. काही जणांचे 800 आले. लो टेम्परेचर सेटिंग. एट 800 आले. खूप जणांचे 800 आले. बर, ठीक आहे, बघू काय होतंय. ठीक आहे, मी करू इकडं. चला 800 खूप लोकांचं आले. इकडे करून बघतो मी. बघा आर ची व्हॅल्यू मी डायरेक्ट लिहितो. आता इकडे डायरेक्ट लिहितो. या बाजूला मी डायरेक्ट लिहितो. रिपीट करतो मी. रिपीट करतो. बघा आता हे सॉल्व्ह करताना रिपीट करतो. ठीक आहे, सांगतो बघा. चला सर्वजण आता कमेंट्स करणं थांबवा आणि लिहिणं पण थांबवा. बघा जरा समोर मी परत एकदा रिपीट करतो. समोर एकदा बघा, मी परत एकदा रिपीट करतो, मग पुढे जाऊया. बघा काय फॉर्म्युला हा का वापरला? काही जणांना असा प्रॉब्लेम आलाय की हाच का फॉर्म्युला वापरला. तर जे पण फॉर्म्युला वापरला त्याच्यातल्या सर्व गोष्टी माहिती पाहिजेत एक्सेप्ट वन. कुठला पण फॉर्म्युला यूज करा, बट वी शुड नो ऑल दी पॅरामीटर्स एक्सेप्ट वन. एकच माहिती नसलेलं कॅल्क्युलेट करता येते. मग ह्याच्यातलं सगळं माहिती आहे का मला? पॉवर माहिती आहे, रेजिस्टन्स नाही ते काढायचं आहे, आणि व्ही माहिती आहे. मग सगळं माहिती आहे, फक्त रेजिस्टन्स माहित नाही. मग हे वापरता येते. कुठला पण असा फॉर्म्युला, जे 3 फॉर्म्युले आहेत पॉवरचे, कुठला पण वापरा. पॉवरचे जे 3 फॉर्म्युले आहेत कुठला पण वापरा, पण त्यातले काय पाहिजेत? सर्व पॅरामीटर्सचं व्हॅल्यू माहिती पाहिजे, सोडून एक. तसं असलं तर ते वापरता येते. इथं पण तसंच झालं. पॉवर माहिती आहे, व्होल्टेज माहिती आहे, करंट काढायचा. पॉवर माहिती आहे, व्होल्टेज माहिती आहे, करंट एकच माहिती नाही. मग माहिती नसलेला एकच असला तर ते फॉर्म्युला वापरता येते. देअर शुड बी ओनली वन अननोन. काय? देअर शुड बी ओनली वन अननोन. मग पॉवरचा परत बघा बाळांनो, इकडे लिहू नका, फक्त समोर बघा. ऐका माझा. समोर बघा, कन्सन्ट्रेट करा जरा. पॉवर इज व्ही स्क्वेअर बाय आर हा फॉर्म्युला वापरला. मग आर इज व्ही स्क्वेअर बाय पॉवर. मग इकडे व्ही 400 होता, नंतर पण व्ही किती आहे? 400च आहे. नंतर पण व्ही 400च आहे. मग इथं 400चा स्क्वेअरच येणार डिवायडेड बाय इथला रेजिस्टन्स, इथली पॉवर डिवायडेड बाय पॉवर ना. इथली पॉवर 1200 वॅट होती ऍट हाय टेम्परेचर. लो टेम्परेचरला पॉवर किती झाली? 200. 200 ने डिवाइड केलं तर किती येते? 800 येईल.
800 वॅट नाही, 800 ओहम येईल. 200 ने डिवाइड केलं की काय येईल? 800 ओहम येईल, राईट. कारण ते 4 16 होईल, 16ला 2 ने डिवाइड केले की 800 येईल, राईट. करंट कसा काढणार? इथं पण बघा, हा फॉर्म्युला पण चालते हा, पण आता वापरला नाही म्हणून मी कॅन्सल केला. पॉवर आणि व्होल्टेज माहिती आहे तर करंट काढायचा. करंटचा फॉर्म्युला पॉवर बाय व्होल्टेज वापरला. पॉवर माहिती आहे, व्होल्टेज माहिती आहे, करंट आला. तसा आता दुसऱ्या सेटिंग मध्ये करंटचा फॉर्म्युला काय? पॉवर डिवायडेड बाय व्होल्टेज. पॉवर किती आहे नंतरची? सेकंड केस मध्ये पॉवर आहे 200 आणि व्होल्टेज किती आहे? तेच आहे 400. व्होल्टेज हा 400, किती झालं ते? 0.5 एम्पियर. किती येते? 0.5 एम्पियर. ठीक आहे. आता क्लिअर आहे का रे सर्वांना भावना? क्लिअर आहे का बघा, लिहून घ्या आणि क्लिअर आहे का मला एकदा फटाफट कमेंट करून सांगा. क्लिअर आहे का? ओके, न्यूमरिकलला